देशात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज। राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 19 मतदारसंघात मतदान। सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे यांच्यासह 358 उमेदवार रिंगणात। निवडणुकीनंतर केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षांची मदत होईल असा माकपा नेते सीताराम येचुरी यांचा विश्वास। कर्नाटकमध्ये प्रवासी बसला आग लागल्यानं 6 जण मृत्युमुखी। आयपीएलचं 7वं पर्व आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होणार। आणि मुद्दे समितीनं एन श्रीनिवासन यांच्यासह 13 जणांवर केलेल्या आरोपांची चौकशी बीसीसीआयनंच करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। नमस्कार आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात महाराष्ट्रासह 12 राज्यातल्या 121 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। या टप्प्यात कर्नाटकामधल्या 28, राजस्थानमधल्या 20, महाराष्ट्रातल्या 19, उत्तर प्रदेश आणि ओदिशातल्या प्रत्येकी 11, मध्य प्रदेशातल्या 10, बिहारमधल्या 7, झारखंडमधल्या 6, पश्चिम बंगालमधल्या 4, छत्तीसगडमधल्या 3 तर जम्मू काश्मीर आणि मणिपूरमधल्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे। राज्यातही उद्या 19 मतदारसंघात मतदान होणार असून राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात 358 उमेदवार रिंगणात आहेत। यात 24 महिला तर 201 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। सुमारे 3.25 कोटी मतदारांनी उद्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे। निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे व्हावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ मतदारसंघात तर पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, बारामती, शिरूर, मावळ, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या शिर्डी आणि अहमदनगर तर कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 19 मतदारसंघात उद्या मतदान होईल। केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरच सुप्रिया सुळे, निलेश राणे, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, विश्वजित कदम, राजू शेट्टी या मातब्बर नेत्यांचं भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होईल। उद्याच्या 19 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस 10, काँग्रेस 9, शिवसेना 8, भाजपा 7, मनसे 2 तर कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवत आहे। बसपानं उद्याच्या सर्वच्या सर्व म्हणजे 19 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत। उद्या निवडणूक होणाऱ्या मतदारसंघांपैकी मतदारांची संख्या लक्षात घेता मावळ मोठा मतदारसंघ आहे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वात लहान मतदारसंघ आहे। बीडमध्ये सर्वात जास्त म्हणजे 39 उमेदवार तर बारामतीमध्ये सर्वात कमी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। राज्यातल्या उद्याच्या मतदानासाठी 36,879 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 44,254 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे। 2,76,592 निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। राज्यात उद्या होत असलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं आहे। या संदर्भात उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोळ यांनी अधिक माहिती दिली आहे। या मतदान दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 3,24,27,558 म्हणजे सुमारे 3.25 कोटी मतदारांना मतदानाची संधी आहे। यामध्ये या 19 लोकसभा मतदारसंघामध्ये 16 खुले, 3 अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहेत। या टप्प्यामध्ये एकूण 358 उमेदवार उभे आहेत। यापैकी 334 पुरुष तर 24 महिला उमेदवार आहेत। बीड लोकसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक 39 उमेदवार मतदानासाठी आपलं रिंगणात उभे आहेत तर बारामती या लोकसभा मतदारसंघासाठी सगळ्यात कमी म्हणजे 9 उमेदवार रिंगणात आहेत। सगळ्यात मोठा लोकसभा मतदारसंघ मतदारांच्या निकषावर, मतदारांच्या संख्येच्या निकषावर मावळ हा लोकसभा आहे, मतदारसंघ आहे। तिथल्या मतदारांची संख्या 19,46,127 इतकी आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ मतदारांच्या संख्येच्या निकषावर सर्वात लहान मतदारसंघ आहे।
इथली मतदारांची संख्या 13,63,957 इतकी आहे. मतदानाच्या तयारीसाठी केंद्र सरकार म्हणजे भारत निवडणूक आयोगाकडून 19 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच एक्सपेंडिचर निरीक्षक म्हणून 19 निरीक्षक नेमण्यात आले आहेत. एक पोलीस ऑब्झर्व्हर तर एक अवेअरनेस ऑब्झर्व्हर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान सुरक्षितपणे निर्भयपणे पार पाडता यावे यासाठी 2,76,000 इतक्या पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिंग स्टेशन एकूण 36,879 पोलिंग स्टेशनवर मतदान होणार आहे. यापैकी सुमारे 800 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण तयारी उद्याच्या टप्प्याची करण्यात आलेली आहे. मी मतदारांना आवाहन करतो की त्यांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावं आणि मोठ्या संख्येने ही मतदानाचा टप्पा यशस्वी करावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही दहशत नाही वा दहशतीचं वातावरण नाही, त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असं रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी बी राधाकृष्णन यांनी स्पष्ट केलंय. ते काल संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. दोन्ही जिल्ह्यातील संवेदनशील असणाऱ्या मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय पक्षांच्या भाषणातून जिल्ह्यातील राजकीय वातावरण गढूळ झालं असलं तरी धोकादायक स्थिती नाही असंही राधाकृष्णन यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या मतदानाच्या तयारीबाबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. नमस्कार निलेश, उद्या राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. रत्नागिरीमधली प्रशासनाची तयारी आणि सुरक्षा व्यवस्था याबद्दल आम्हाला काय सांगाल? 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होत आहे. एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. तरी खरी लढत आघाडीचे निलेश राणे आणि महायुतीचे विनायक राऊत यांच्यातच होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाचे 6 सेक्टर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रत्नागिरीतील 3 आणि सिंधुदुर्गमध्ये 3 आहेत. एकूण 1903 मतदान केंद्रावरती 13,63,957 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये 7,04,27 स्त्रिया आहेत आणि 6,63,523 पुरुष मतदार आहेत. हा एकमेव मतदारसंघ असा आहे की ज्याच्यामध्ये स्त्रिया जास्त आहेत. यासाठी एकूण 10,000 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज सकाळपासूनच ते कार्यरत झालेत. सुरक्षा व्यवस्थेबद्दल सांगा जरा. सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आत्ताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर संजय शिंदे यांची एक प्रेस सत्ता झाली. त्यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 2 सुरक्षा बलाच्या तुकड्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तैनात केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी नाकाबंदी केलेली आहे. एकूण रात्रीच्या वेळी 27 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. एकूण 3,142 लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे आणि 3,796 शस्त्रे जमा केलेली आहेत त्यांनी. आणि एकूण 67 मतदान केंद्र संवेदनक्षम म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाहीर केलेली आहेत. तर एकूण 72 मतदान केंद्र त्यांनी संवेदनक्षम म्हणून दोन्ही जिल्ह्यामध्ये जाहीर केलेले आहेत. विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्ग संवेदनक्षम आहे पण तिथे फक्त एकच संवेदनक्षम मतदारसंघ म्हणून जाहीर झालेला आहे. एकूणच त्यांनी आता सुरक्षा व्यवस्था चोख ठेवलेली आहे. एकूण 6,000 पोलीस तैनात केलेले आहेत सुरक्षेसाठी. त्यामध्ये 3,000 रत्नागिरीमध्ये आहेत आणि उरलेले सगळे सिंधुदुर्गमध्ये आहेत. अच्छा, या भागातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मतदारांच्या मनाचा काय अंदाज लावता येईल? एकंदर मतदार खूप दहशतीच्या वातावरणाखाली दिसतोय. निलेश राणे आणि नारायण राणे यांची वक्तव्य पाहता सिंधुदुर्गमध्ये जास्त तणाव आहे. गेले 2 दिवस तणावाच्या वातावरणाखालीच तिकडे सभा झाल्या होत्या. त्याच्यानंतर तिथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी तिथे नारायण राणे यांना मतदान करणार नाही असा पवित्रा घेतला. त्याच्यानंतर हा तणाव वाढत गेला. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये वाद झाले होते आणि मारामाऱ्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर भंडारी समाजानं इथे मतदान नारायण राणेंना म्हणजे निलेश राणेंना करणार नाही असं सांगितलं होतं. त्याच्यावरती अजूनही बैठका चालू आहेत. पण एकंदर तणावपूर्ण वातावरण असलं तरी शांतता आहे एकंदर. अच्छा, आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अंदाजित मतदानाचं किती टक्के होईल असं तुम्हाला वाटतं?
गेल्या वेळच्या मतदानाच्या तुलनेत या वेळेला एक म्हणजे 4 दिवसाची सुट्टी आहे, त्याच्यामुळे लोक बाहेरगावी जात आहेत. पण मुंबईतून आता मोठ्या प्रमाणावरती लोक आणले जात आहेत की मतदानासाठी. त्यामुळे मतदानाची टक्केवारी तशी निश्चित सांगता येणं कठीण आहे. एकंदर वातावरण बघता मतदानाच्या विरोधातच लोकांचा कल दिसतोय. त्यामुळे साधारणपणे 40 ते 45% मतदान होण्याची शक्यता वाटते. प्रचंड उकाडा आहे, लोक घराबाहेर पडायला नाराज आहेत. आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे मे महिन्यात फिरायला आलेली लोक पण जास्त आहे तिकडे. धन्यवाद. या निलेश सगळ्याचा सर. विचार करता मतदानाकडे आता तरी लोक फारसे गांभीर्यानं बघत नाहीयेत. अच्छा, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. हा, थँक्यू. यापुढे आपण आणखी काही मतदारसंघांबद्दलच्या निवडणुकीच्या वातावरणाची माहिती मिळवणार आहोत. नांदेड लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात उद्या होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आमचे प्रतिनिधी महेश होकर्णे यांनी माहिती दिली आहे. नांदेड लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात असून काँग्रेस आघाडीकडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भाजप महायुतीकडून डी पाटील तर आप पक्षाकडून नरेंद्रसिंग गंती हे आपले भवितव्य आजमवत आहे. नांदेड हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता सुद्धा जिल्हा परिषद, महानगरपालिका व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 16,86,000 मतदार आहेत. त्यापैकी स्त्री 8,08,000 तर पुरुष मतदार 8,77,000 आहेत. 1,866 मतदान केंद्र असून जिल्ह्यातील 195 संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर अतिसंवेदनशील 71 मतदान केंद्र आहेत. प्रशासनाने त्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी धीरज कुमार, मनपा आयुक्त जी श्रीकांत, पोलीस अधीक्षक परमजीत सिंग भैया हे मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत. बीड मतदारसंघातली लढतही अटीतटीची मानली जात आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी घेतलेला आढावा आता आपण ऐकूयात. 16वी लोकसभा साठी उद्या मतदान होते. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 28,59,781 आहे. पैकी पुरुष मतदार 14,81,621 आहेत आणि स्त्री मतदार 43,78,117 आहेत. अन्य मतदारांची नोंद झालेली आहे, त्याच्यामध्ये 43 त्यांची नोंदणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 3,137 मतदान केंद्र आहेत. त्यासाठी 3,747 मशीन वोटिंग मतदानाचे तयार ठेवलेले आहेत प्रशासनाने. त्यासाठी 95% लोकांना मतदान स्लिपा वाटण्यात आलेले आहेत. तसेच 20,000 कर्मचारी यामध्ये सहभागी होतात. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात दक्षता घेतलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे. त्यासाठी कोल्हापूर तसेच हातकणंगले या मतदारसंघामध्ये दोन्ही यंत्रणा ठेवलेल्या आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये संवेदनशील एरिया जर बघितला तर कोल्हापूरमध्ये कागल हा मतदारसंघ फार संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या कागल मतदारसंघामध्ये प्रशासनाने तयारी केलेली आहे. तसेच हातकणंगले मतदारसंघामध्ये हातकणंगले आणि शिरोळ हे दोन्ही मतदारसंघ जास्त संवेदनशील आहेत, जेणेकरून इचलकरंजीमध्ये आणि शिरोळमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कागल आणि शिरोळ हे दोन मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केलेले आहेत. हातकणंगले मतदारसंघातल्या वातावरणाचा आपण अंदाज घेतला. आता आपण बघूयात पुन्हा एकदा बीड मतदारसंघातली जी लढत आहे ती अटीतटीची मानली जात आहे आणि त्याबाबत आमचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी घेतलेला आढावा. बीड 39 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 17 रोजी मतदान पार पडत आहेत. जिल्ह्यात एकूण 39 संवेदनशील मतदार केंद्र आहेत. त्यापैकी 26 ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रावर 3,400 पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्याही या ठिकाणी तैनात करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये एकूण 39 संवेदनशील केंद्र आहेत. या संवेदनशील केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने वेब कास्टिंग साठी वेब कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर कॅमेऱ्यामार्फतही त्या ठिकाणी शूटिंग केले जाणार आहे. या ठिकाणी
सामान्य पोलिसांबरोबरच केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्याही त्या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये उद्या या मतदान पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे 11,705 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी उद्या हे मतदान व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाला मदत करणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश धस यांच्यामध्ये ही मुख्य लढत होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. माजी खासदार मोहन रावले यांनी काल पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतल्या गिरगाव इथं झालेल्या प्रचार सभेत रावले यांना पक्षात प्रवेश दिला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रावले यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. 5 महिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काढल्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर जेवढं दुःख झालं तितकंच पक्ष सोडताना झालं होतं, अशी भावना रावले यांनी व्यक्त केली. भाजपा आणि काँग्रेसला अशा पर्यायी म्हणून तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षांची मदत होईल, असं मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केलंय. ते नाशिक इथं काल वार्ताहरांशी बोलत होते. तिसऱ्या आघाडीच्या सरकारमध्ये कोणते पक्ष असतील असा प्रश्न विचारला असता ते निवडणूक निकालानंतर ठरवलं जाईल, असं ते म्हणाले. अर्थव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांचं संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात पायाभूत सुविधा तसंच आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याची गरज असून युवा वर्गासाठी रोजगार निर्मिती व्हायला हवी, असं येचुरी म्हणाले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. केंद्रात बिगर काँग्रेस आणि बिगर भाजपा सरकार आलं पाहिजे, असं अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी म्हटलं आहे. तामिळनाडूत काल घेतलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. सध्याच्या परिस्थितीत प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीनंतर संघीय आघाडीचं सरकार बनेल असं भाकीत वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगानं देशाच्या विविध भागातून आतापर्यंत 269 कोटी रुपये जप्त केले आहेत. सर्वात जास्त 129 कोटी रुपये आंध्र प्रदेशमधून जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून 33 कोटी 46 लाख रुपये, तामिळनाडूतून 19 कोटी 87 लाख, तर कर्नाटकातून 12 कोटी 29 लाख रुपये आयोगानं जप्त केले आहेत. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी 132 कोटी लिटर मद्य तर 104 किलोग्रॅम अंमली पदार्थही जप्त केले आहेत. आंध्र प्रदेशातल्या ओगले इथले काँग्रेसचे खासदार मंगुता श्रीनिवासुलू रेड्डी यांनी काल तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला. प्रकाशम जिल्ह्यातल्या इतर काँग्रेस कार्यकर्त्यांसह रेड्डी यांना तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी पक्षात प्रवेश दिला. 2004 आणि 2009 मध्ये सलग 2 वेळा रेड्डी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. दरम्यान टीडीपीकडून मंगुता रेड्डी यांना ओंगले इथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातली पहिली रेल्वे धावली. वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या या रेल्वेनं बोरीबंदर ते ठाणे असं 34 किलोमीटरचं अंतर कापलं. या छोट्या रेल्वेगाडीत त्यावेळी 400 जणांनी प्रवास केला. प्रशासकीय कामकाजात सुविधा मिळवण्यासाठी इंग्रजांनी या रेल्वे मार्गाला सुरुवात केली. तेव्हापासून ते आजपर्यंत भारतीय रेल्वेनं मोठा प्रवास केला असून जगभरातल्या रेल्वे जाळ्यात भारतीय रेल्वेचा दुसरा क्रमांक लागतो. देशात आज बहुतेक सर्वच भागात रेल्वे पोहोचली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे कमी दरात सुविधा देणारी रेल्वे सेवा म्हणून भारतीय रेल्वेचं नाव घेतलं जातं. देशभरात दररोज 11,000 रेल्वे धावतात. त्यामधून सुमारे 2 कोटी लोक प्रवास करतात. देशात भारतीय रेल्वेचं जवळपास 65,000 किलोमीटरचं जाळं पसरलं आहे. हलगी तुतारीचा निनाद, आकाशाकडे झेपावणाऱ्या उंच सासन काठ्या नाचवत तल्लीन झालेले भक्तगण आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी साजरा झाला. 3 लाखाहून अधिक भाविकांनी श्री ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. गुलालाच्या उधळणीमुळे ज्योतिबा मंदिर परिसर गुलाबी रंगात न्हावून निघाला होता. सकाळी ज्योतिबाची अलंकारिक पगडी पूजा बांधण्यात आली. धुपारती झाल्यानंतर 1:30च्या सुमाराला सासन काठ्यांचं पूजन करण्यात आलं आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं स्वयंसेवी संघटनांच्या मदतीनं ज्योतिबा डोंगरावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
विख्यात कलाकार अशोक भौमिक यांचा 4 दशकांचा प्रवास दर्शवणाऱ्या एपिक ऑन रॉक शेल्टर्स या चित्रप्रदर्शनाचं दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त विख्यात कवी आणि गीतकार गुलजार यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. 1991 पासून भौमिक यांची चित्र पाहत आलो असून या प्रदर्शनात रस्त्यावरील सामान्य व्यक्तींच्या जीवनाचं प्रत्येकावी चित्रण अनुभवायला मिळालं असं गुलजार यांनी यावेळी सांगितलं. ये एग्जीबिशन जो इस वक्त हो रही है, नाउ इट्स अ कल्चर ऑफ द स्ट्रीट ऑफ द कॉमन मैन, विच आई डोंट थिंक एनीबडी हैज कॉट दोज मोमेंट्स. इट्स अ कॉमन मैन बस्ती में रहते हुए जो हरकतें होती है, जो देख सकते हैं, जो इस तरह से ये कैरेक्टर्स जो शहरों में इवेपोरेट होते जा रहे हैं, जो निकलते जा रहे हैं. लेकिन अगर आप और से देखें इन्हें तो ये सारे किरदार ये हमारे कॉमन मैन के हैं और हमारी कॉमन सोसाइटी के और कॉमन बस्तियों के. ये जो मजा है, ये लम्हे मेरा ख्याल है बहुत बड़ी बात है जो वो जमा कर रहे हैं. भौमिक यांनी शाई, कागद, कॅनव्हास, ॲक्रेलिक, लाकूड, ब्रॉन्झ आदी माध्यमातून कलाविष्कार साकारला आहे. रेषा, रंगांच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधला आहे असं भौमिक यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिमरोजा आर्ट गॅलरीत येत्या 30 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. स्फूर्तीदायी कर्तबगार महिलांच्या छायाचित्राचं एक प्रदर्शन मुंबईतल्या पिरामल कलादालनात भरलं आहे. अमेरिकेच्या भारतातल्या वकिलातीनं हे चित्र प्रदर्शन आयोजित केलं आहे. कालपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन येत्या 19 तारखेपर्यंत रसिकांसाठी खुलं राहील. शिल्पचित्रांची अनोखी दुनिया सध्या मुंबईकर रसिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. सामाजिक मुद्द्यांवर प्रभावी भाष्य करणाऱ्या कलाकृती विचारप्रवण करतात. अनेक ख्यातनाम व्यक्तिमत्वांना इथं चित्रबद्ध झालेलं पाहता येईल. शंकर घोष आणि स्वागता बोस या कलाकारांनी या कलाकृती साकारल्या असून ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. मेटल अँड ब्रश या नावानं आर्टिस्ट सेंटर ऑफ गॅलरीमध्ये हे प्रदर्शन सुरू आहे. 20 एप्रिलपर्यंत रसिक या कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकतील. चार्ल्स स्पेन्सर चॅपलिन अर्थात चार्ली चॅपलिन यांची आज 125वी जयंती. 16 एप्रिल 1889ला लंडनमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्यानं जगभरातल्या प्रेक्षकांना हसता हसता रडवलं आणि पुन्हा हसवलं. चार्ली चॅपलिननं कधी कोणाची नक्कल न करता स्वतःची अशी एक वेगळी शैली निर्माण केली. त्याचा अभिनय प्रत्येकाच्या हृदयाला भिडेल असाच होता. सध्याचे चित्रपटकर्ते हे शब्दांवर अवलंबून असतात, मात्र चॅपलिननं शब्दांशिवाय सिनेमा किती प्रभावी असू शकतो हे आपल्या अभिनयातून दाखवून दिलं. विनोदी ढंगांच्या मुकाभिनयाबरोबरच चार्ली स्वतः संगीतकार आणि दिग्दर्शकही होता. त्याच्या विनोदाला कारुण्याची झालर नेहमीच असायची. चॅपलिनची नक्कल करायचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यापैकी कुणीही त्याच्या जवळ पोहोचू शकलं नाही. चॅपलिननं आपल्या शरीराचा वापर करून आबालवृद्धांना खळखळून हसवलं. तसंच गरिबांविषयी आस्था आणि कणवही आपल्या सिनेमातून दाखवून प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायलाही त्यानं भाग पाडलं. झाले बहु होतीलही बहु हे वर्णन जर कोणा कलावंताला सर्वार्थानं लागू पडत असेल तर ते फक्त चार्ली चॅपलिनलाच.
आसाममधल्या अजुरी रेल्वे स्थानकाजवळ दिमापूर कामाख्या एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 50हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 17 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना गुवाहाटीच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. इतर प्रवाशांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आलं आहे. कर्नाटकमधल्या चित्रदुर्गममध्ये बंगळुरूला जाणाऱ्या बसला आग लागून 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झाले आहेत. गंभीररित्या जखमी झालेल्यांना 3 जणांना देवेंगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस देवेंगरहून 30 प्रवाशांना घेऊन बंगळुरूला जात होती. आयपीएलच्या 7व्या पर्वाला आजपासून संयुक्त अरब अमिरातीमधल्या दुबई इथं सुरुवात होत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. कोलकाता नाईट रायडर्समध्ये मोठे बदल नसले तरी कर्णधार गौतम गंभीरचा संघ समतोल आहे. येत्या 2 मे पासून दुसऱ्या टप्प्याला भारतात सुरुवात होणार आहे. मुद्गल समितीनं आयपीएलमधल्या बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी एन श्रीनिवासन यांच्यासह 13 जणांविरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी दस्तूरखुद्द बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. बीसीसीआयनं या चौकशीसाठी समिती गठीत केल्यास अधिक योग्य ठरेल असंही न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक किंवा सीबीआयतर्फे चौकशी करण्याबाबतचं मत राखून ठेवत न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं बीसीसीआयची संस्थात्मक स्वायत्तता जपण्यासाठी हे निर्देश दिले आहेत. हे आरोप कानावर येत असल्यानं आपण त्यांच्याकडे डोळेझाक करू शकत नाही अशी पुस्तीही न्यायालयानं जोडली आहे. या आरोपांबाबत चौकशी कशाप्रकारे करावी याबाबत बीसीसीआय आणि श्रीनिवासन यांनी तपशील सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि श्रीनिवासन यांच्यातल्या संभाषणाच्या ध्वनिफिती मिळवण्यासंदर्भातल्या बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी घ्यायलाही सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आयपीएलच्या 7व्या पर्वाचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी म्हणून सुंदर रमण यांनीच काम पाहावं यासाठी परवानगी दिली आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्याच्या इतर भागात हवामान मुख्यतः कोरडं राहील. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज. राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 19 मतदारसंघात मतदान. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे यांच्यासह 358 उमेदवार रिंगणात. निवडणुकीनंतर केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षांची मदत होईल असा माकपा नेते सीताराम येचुरी यांचा विश्वास. कर्नाटकमध्ये प्रवासी बसला आग लागल्यानं 6 जण मृत्युमुखी. आयपीएलचं 7वं पर्व आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होणार. आणि मुद्गल समितीनं एन श्रीनिवासन यांच्यासह 13 जणांवर केलेल्या आरोपांची चौकशी बीसीसीआयनंच करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.